गुड मॉर्निंग फ्रेंड्स, राम राम फिटनेस के ऐसे चॅनलमध्ये स्वागत आहे. आणि आपला 100 डे चॅलेंजचा डे 10 आहे. तर आज आपण बघूया की काय काय वर्कआउट करणं. आता आपण बघतोय बाहेरचं वातावरण कसं आहे, काय आहे. आणि सकाळचे 7 वाजलेत, आपण आज वर्कआउटला निघतोय. तुम्हाला दाखवतो बाहेरचं वातावरण कसं आहे. हे बघा, जस्ट ओपन करतोय. एवढी थंडी पडली होती ना, अंगाला पूर्णपणे टोचत होतं. आणि दैवारं ज्याला आपण धुकं म्हणतो, ते एवढं पडून गाडी सगळे सीट ओली झाली होती, इंजिन थंडगार झाले होते पूर्णपणे. हे सकाळचं वातावरण आहे. तर आपण आता आपलं बूट घेऊया, शूज घालायचं. शूज घालून आपण वर्कआउटसाठी रेडी झालो आहे, बाहेर पडण्यासाठी. तर चला दाखवतो तुम्हाला आता कसं कसं काय काय आहे आपलं पुढचं वर्कआउट. तर आज आपण घेणार आहे लेग्स, लोअर बॉडी घेणार आहे. त्यासाठी आपण पहिला 4 राऊंड आपले 400 मीटरचे वॉकिंग केलेलं आहे. वॉकिंग केल्यानंतर आता बॉडी स्ट्रेच करतो आहे. नेकपासून ते खाली पूर्ण पायापर्यंतचं सगळं बॉडी स्ट्रेचिंग करून घेऊन आपण आपलं वर्कआउट चालू करणार आहे. आता आपण घेतो ते नेक रोटेशन. नेक रोटेशन घेतल्यानंतर आपण घेणार आहे टोटल बॉडी आपली पूर्णपणे सैल करून घेतलेली आहे. सैल केल्यानंतर आपण लोअर बॅकला जे प्रेशर पडते, ते लोअर बॅकचं प्रेशर कमी करण्यासाठी हॅमस्ट्रिंगचं पण थोडं स्ट्रेचिंग करून घेणार आहे. लोअर बॉडी करणार असल्यामुळे हॅमस्ट्रिंगचं स्ट्रेच करणे खूप गरजेचं आहे. त्यामुळे लोअर बॉडी करताना आपण लोअर बॅकवर पण प्रेशर जास्त येऊ नये यासाठी पूर्ण बॅकचं पण स्ट्रेचिंग करून घेतो आहे. आणि फ्रीस्टाईल बॉडी मुवमेंट करून घेतो आहे. त्याच्यामुळे काय होतं ना, की कोणतंच मसल क्रॅम्प होत नाही आणि मसल नाही पकडत. तर त्यासाठी आपला पूर्णपणे वर्कआउट करून घेतो आहे. त्याच्यानंतर आपला पहिला सुरुवातीचा भाग आहे तो म्हणजे लोअर बॉडीचं स्ट्रेचिंग करून घेणे. या पोझिशनला एवढ्यासाठी करतो आहे की आपण याला योगासनमध्ये मलासन म्हणतात. त्याच्यानंतर आपण साईड सेटअप्स घेतलं आहे. याच्यामध्ये काय होतं, आपले हॅमस्ट्रिंग प्लस काप्स जे आहेत ते पूर्णपणे स्ट्रेच होतात. हे घेतल्यानंतर आपण काय करणार आहे की पूर्णपणे बॉडी जी आपली आहे ती स्ट्रेच करून घेतो. स्ट्रेच केल्यानंतर साईड सेटअप्स मारल्या, लेग ट्विस्ट करतो आहे अँकलपासून. याने काय होतं आहे की अँकलवर जो पडणारा प्रेशर असतो तो प्रॉपर व्यवस्थेमध्ये प्रेशर होतो. त्याच्यानंतर हॅमस्ट्रिंग आपले गुडघे पूर्णपणे बॉडी स्ट्रेच करून घ्यायचे. याच्यामध्ये क्वाड्सला आपण स्ट्रेच करतो आहे आणि ग्लूट्ससाठी आपण स्ट्रेच करतो आहे. तर हे झाल्यानंतर आता आपण घेणार आहे ते पूर्णपणे ट्विस्ट करून घ्यायचं, जेणेकरून आपल्या बॉडीचं जे वजन आहे ते पूर्ण आपल्या अँकलवर पडू नये. आणि मुवमेंट जर आपली व्यवस्थित असेल तर किती जरी स्ट्रेच झालं, काय झालं, तर ते लिगामेंट टिअर होत नाहीत किंवा लिगामेंटला कोणतीही इंजुरी नाही होत. तर आता आपण पुढचा आयटम बघायचं ते नी रोटेशन घ्यायचं आहे. नी रोटेशन एवढ्यासाठी घ्यायचं आहे, आपण जे उठाबशा मारणार आहे किंवा जे स्क्वॅट्स मारणार आहे ते मारत असताना काय होतं ना, की सगळा प्रेशर पडतो तो गुडघ्यावर पडतो आणि गुडघ्याचं काम जास्त असतं याच्यामध्ये. त्यामुळे आपल्याला तो मसल पूर्णपणे स्ट्रेच करून घ्यायचा आहे, रिलॅक्स करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपण सुरुवात करणार आहे ती म्हणजे स्क्वॉटसाठी. हा आपला पहिला प्रकार आहे जो आपण इथे आता स्क्वॉट्स घेतो. तो आत्ताचं आपलं टोटल टार्गेट आहे 500 स्क्वॉट्सचं. तर आपण काय केलेलं आहे की 50-50चे 5 सेट घेतलेले आहेत. 50-50चे 10 सेट घेतलेले आहेत. त्याच्यानंतर आपण घेणार आहे ते लंजेस घेणार आहे आणि जेवढं मॅक्सिमम आपल्याला स्क्वॉट्स मारता येईल तेवढं मारण्याचा प्रयत्न करूया. याच्यामुळे काय होतं ना, एकतर फॅट बर्न पण फास्ट होतं आणि सेकंड थिंग लेग्स आपला मोठा मसल असतो. त्यामुळे काय होतं ना, की एनर्जी खूप आपली वेस्ट होते. आणि एनर्जी जेवढी आपण खर्च करतो आहे तेवढा आपल्या बॉडीवरचा फॅट कमी होतो, तेवढा आपल्या बॉडीवरचं जी चरबी असते ती कमी होते. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपण लेंजेस घेणार आहे. लेंजेसला आपण काय करतो आहे की इथं पूर्णपणे आत्ता आपण स्क्वॉट्सच घेतो आहे पण वाईड रेंज घेतो आहे. याच्यामध्ये काय करायचं आहे, आपल्याला किती पण प्रेशर पडून दे, काय पण होऊन दे, पण आपल्याला हे सोडायचे नाहीत. जे आपण वर्कआउट करालो आहे ते शेवटच्या टोकापर्यंत आपल्याला न्यायचं. त्यामुळं आपण इथं मध्ये स्टॉप झाला होता, पण पूर्णपणे आपली एनर्जी लावून पूर्णपणे वर्कआउट पूर्णच करायचं आहे. याच्यानंतर आपण घ्यायचं आहे लंजेस. तर किती पण त्रास होऊन दे, काय पण होऊन दे, थोडंसं थांबा पण पुढे कंटिन्यू करत राहा. म्हणजे थांबून एकाच ठिकाणी राहू नका किंवा तिथंच सोडू नका. पाय दुखतात ना, दुखून दे, पण कंटिन्यू करा पूर्णपणे. हे बघा, माझं पूर्णपणे ताकद संपायला आलेली आता, की हा जो सेट घेतला आहे हा शेवटच्या याच्यामध्ये घेतलेला आहे. आता आपण घेतो ते लंजेस. लंजेस काय करतं, आपले फ्रंट क्वाड्ससाठी चांगलं प्रेशर देतं आणि हॅमस्ट्रिंग आणि ग्लूट्सला पण चांगलं प्रेशर देतं.
लोअर बॉडी केल्यामुळं काय होतं ना, की एकतर आपलं फॅट तर फास्ट बर्न होतोच, पण आपल्या बॉडीला चांगला शेप मिळण्यासाठी खूप मदत होते. त्यामुळं आपल्याला काही पण होऊन द्या, आठवड्यातनं 2दा ते 3दा लोअर बॉडीवर प्रेशर द्यायलाच पाहिजे. आणि जेवढं तुम्ही लोअर बॉडीवर वर्क करताय तेवढे तुमचे लेग्स दिसायला चांगले दिसतात. त्याच्यानंतर तुमचं वर्कआउट चांगलं होतं आणि सेकंड थिंग तुमची बॉडी प्रॉपर शेपमध्ये दिसते. त्याच्यानंतर आपण घेणार ते स्टेपअप घ्यायचं. स्टेपअप यासाठी घ्यायचं आपल्याला, की आपला कार्डिॲक हेल्थ चांगली होण्यासाठी. याच्यामध्ये आपल्याला दम लवकर लागतो. आणि सेकंड थिंग काय होतं, पायापासून काप्सपासून ते पूर्णच सगळा वर्कआउट याच्यामध्ये होतो. सो जेवढं होईल तेवढं तुम्ही लोअर बॉडीवर फोकस करा, प्रेशर करा. आणि जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्याला सपोर्ट करा.